बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा. वर्ध्यातील बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा. इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात पनीर आणि मंचुरियन खाल्ल्याची माहिती. वसतिगृहातील 29 विद्यार्थ्यांच्या तब्येतीत बिघाड. यात 26 मुली आणि 3 मुलांचा समावेश. इंजिनिअरिंग महाविद्यालयातील वसतिगृहात मेसमध्ये शिळे अन्न दिले जात असल्याचा पालकांचा आरोप. अचानक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने खळबळ. विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ व हगवण अशी आढळली लक्षणे. पहिले खासगी व नंतर आरोग्य विभागाच्या चमूकडून विद्यार्थ्यांवर उपचार. विद्यार्थ्यांची तब्येत स्थिर असल्याची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राज पाडळकर यांची माहिती. रात्री 9 फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास विद्यार्थ्यांना तिथे जेवण घातल्यानंतर काही विद्यार्थ्यांना हगवण, उलटी आणि पोटात मुरडा येणे अशासारखी लक्षणं उद्भवून त्यांना रात्रीच्या वेळेला खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे नेल्याची बातमी आमच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळली आणि त्यांनी तशी प्राथमिक सूचना जी आहे ती जिल्हा आरोग्य विभागाला दिली. त्यानुसार आम्हाला ती कळली आणि तात्काळ आम्ही आमची जी साथरोग वैद्यकीय चमू असते तिला घटनास्थळी तिथे पाठवलं आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेथील 3 मुलं आणि 26 मुलींची तब्येत जी आहे ती काल रात्रीला खराब झाल्याचं निदर्शनास आलं. त्यांना उपचार साधारणतः 5 ते 6 मुलींना IV फ्लुइड्स आणि रात्रीच्या वेळेला प्रायव्हेट प्रॅक्टिशनरकडे देण्यात आलं आणि काहींना औषधोपचार देण्यात आला. ORS पॅकेट आणि इतर जे पाणी सल्ला जो आहे तो देण्यात आला आणि कुठल्याही विद्यार्थ्याला भरती करून घेण्यात आलेलं नाहीये. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. मध्ये हगवण, उलटी होतं साधारणतः 10 विद्यार्थ्यांना आणि बाकी इतर 19 जणांना पोटामध्ये मुरड येणे. रात्रीच्या वेळेला आमच्या माहितीनुसार जे आमच्या टीमला सांगण्यात आलं शाळा व्यवस्थापनाने की त्यांना पनीरची भाजी आणि मंचुरियन वगैरे असं काहीतरी देण्यात आलेलं होतं. त्यानुसार 6 पाण्याचे नमुने घेतलेले आहे. आरोग्य विभागाची जी जबाबदारी असते आणि FDA ला कळवलेलं आहे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनला की त्यांनी अन्नाचे नमुने घ्यावे. ते जेवण झाल्यानंतर त्यांना एकाएकी उलट्या झाल्या आणि विषबाधा झाला आणि त्यांनी प्रायव्हेट दवाखान्यात कोल्हार हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला दवाखान्यात भरती केलं. सलाईन वगैरे लागली. पण तो जो कॅटरसवाला आहे म्हणजे मेसवाला आहे तर त्याचा कॅटरसचा धंदा असल्यामुळे तो उरलेल्या भाज्या वगैरे आणते आणि त्या या मुलींना इथे जीव घालते. काल मुलींनी कंप्लेंट केली त्यांना चव वेगळी वाटली नाही तो पण ते काही मानायला तयार नव्हते. सकाळीच मी आल्यानंतर मी कॅटरसवाल्यासोबत बोललो तर ते माझ्यावर येऊन पडल्यासारखे बोलले. तुमच्याच्यानं काय होती ते करा असं वगैरे केली म्हणजे धमकी दिल्यासारखे बोलले. ते म्हटलं हे तुम्ही बरोबर नाही केलं. एवढं मोठं आम्ही कॅटरचे पैसे देऊ राहिलो 2200-2300 रुपये. कमीत कमी जेवण तर व्यवस्थित द्यायला पाहिजे होतं. आणि सकाळपासून आलो तर अजून प्रिन्सिपल पण आले नाही. प्रिन्सिपलनी रिक्स घेतली नाही बा ह्या मुली कशा आहे का तब्येत वगैरे पाहिली नाही त्यांनी. अजून तब्येत म्हणजे आली नाही. मुलींची तब्येत 10 ते 12 मुलींची. तुम्ही देखील तुमच्या बाईक मध्ये पेट्रोल टाकून थकलाय का? मग चिंता का करताय? लुनिया EV हब घेऊन आले आहेत तुमच्यासाठी ई बाईक. सोलापुरातील ई बाईकचे भव्य शोरूम म्हणजे लुनिया EV हब. यांच्या इथे ई बाईक आणि स्पोर्ट्स बाईक उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय? आत्ताच भेट द्या लुनिया EV हबला आणि टेस्ट ड्राईव्हचा आनंद घ्या. आमचा पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर. कॉन्टॅक्ट नंबर 9309857930 7507886648.